कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या व्ही.टी. पाटील स्मृती भवन इथं महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवात एकूण 60 स्टॉल्सवर विविध कडधान्य, फळं आणि प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री झाली। या महोत्सवाला कोल्हापूरकरांनी दिलेला प्रतिसाद शेतकऱ्यांना बळकटी देणारा ठरला। भविष्यातही अशा थेट विपणन उपक्रमांमुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा अधिक मजबूत केला जाईल असा विश्वास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी व्यक्त केला। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 21 व 22 मार्च 2026 रोजी कृषी विभागाच्या माध्यमातून व्ही.टी. पाटील सभागृह राजारामपुरी या ठिकाणी धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या धान्य महोत्सवामध्ये 60हून अधिक शेतकऱ्यांनी स्टॉल धारकाच्या माध्यमातून सहभाग घेतला। या धान्य महोत्सवामध्ये एकूण 1 कोटीहून अधिक जास्त रकमेच्या शेतमालाची विक्री थेट ग्राहकांना करण्यात आली। त्याचबरोबर यावर्षी आंतरराष्ट्रीय शेतकरी महिला वर्षाच्या निमित्ताने महिलांची विशेष रॅली ही 22 मार्च 2026 रोजी दसरा चौक ते व्ही.टी. पाटील स्मृती सभागृह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। या महोत्सवास कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला। 2 दिवस चाललेल्या या महोत्सवात 1 कोटीहून अधिक रुपयांची विक्रमी उलाढाल झाल्याचं पांगरे यांनी सांगितलं। शेतकरी आणि ग्राहक दोघांसाठीही फायदेशीर ठरलेल्या या महोत्सवामुळे शाश्वत शेतीला प्रोत्साहन मिळालं।